नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, जर तुम्ही शोधत असाल नवीन आणि युनिक ब्लाऊज डिझाईन तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळारुंदी घेऊन 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळारुंदी आणि इथे सुद्धा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार झाला की आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे याप्रमाणे। बघा, इथे असा खाली गोल आकार द्यायचा, रेषेच्या बाहेर यायचं आहे जरासं आणि पुन्हा इथे रेषेला असं मिळवायचं आहे। आता रेषेपासून 1.5 इंच अंतर मोजून पूर्ण गळ्याला आपल्याला पुन्हा एकदा आकार द्यायचा आहे। जसा आपण पहिले आकार दिलेला आहे गळ्याला, तोच आकार आपल्याला 1.5 इंचाने असं बाहेरून मोजायचं आहे आणि तोच आकार पुन्हा एकदा आपल्याला द्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे आपला आकार देऊन झाला। मोंढ्याचा आकार जो दिलाय तो कट करून घ्यायचा आणि कपड्याला अशी घडी करून थोडंसं हाताने असं प्रेस करून घ्यायचं। दुसऱ्या बाजूने आकार जो उमटला ना तो असा डार्क करून घ्यायचा, म्हणजे शिवायला सोपं जातं। बघा, याप्रमाणे आपण हा डार्क करून घेतला। त्याच्यानंतर आता ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा असा कट करून घ्यायचा आहे। आता पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर याप्रमाणे असं ओपन करून ठेवायचं आणि सगळीकडनं अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा, अगदी व्यवस्थित असं जॉईंट करायचं आहे, कुठेही फुगा वगैरे पडायला नको। पूर्ण आपण चारही बाजूने अस्तर जॉईंट करून घेतलं। उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। आता घ्यायचं आहे कॉन्ट्रास्ट कपडा आणि त्याच्यावरती आपलं हे जे ब्लाऊज शिवलं आपण ते ठेवायचं, पिना लावून घ्यायच्या आणि आपल्याला जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती शिलाई मारायची। छान असा आपला पॅच तयार होणार आहे। पुन्हा आता दुसरी जी रेषा मारली त्याच्यावरती सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे। पिना काढून घ्यायच्या, मधला जो गळ्याचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला कपड्याला पलटी करून रेषेच्या शिलाईच्या शेजारी बरोबर हा कपडा कट करून घ्यायचा आहे। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल। त्याच्यानंतर आपल्याला इथे क्रॉस पट्ट्या काढायच्या आहे 2। आपल्याला गळ्याला पायपिंग करण्यासाठी क्रॉस पट्ट्या घ्यायच्या आहे, ते आपण ब्लाऊजच्या कलरच्या घ्यायच्या, म्हणजे कॉन्ट्रास्ट पट्टी आपल्याला इथे पायपिंगला छान दिसेल। त्या पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आहे आणि ह्या पद्धतीने इथे आपल्याला ठेवून आता शिलाई मारून घ्यायची। बघा, अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे, म्हणजे छान अशी पायपिंग आपल्याला इथे येईल। शिलाई मारून झाली की मग पट्टीमध्ये फोल्ड करायची आणि जितकी जाड बारीक पायपिंग आपल्याला हवी ना तितकीच पकडायची आणि खाचेमध्ये शिलाई मारायची। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळणार आहे। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला इथे पायपिंग करायची आहे।
त्याच्यानंतर आपण ही चौकोनी तुकडे घ्यायचे, त्याला त्रिकोणमध्ये असं शिवून घ्यायचंय. 2 कलरचे आपण हे चौकोनी तुकडे घेतलेले, त्याला असं ह्या पद्धतीने त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे आणि हे असे एकावर एक ठेवून थोडंसं अंतर ठेवून आणि खाली असे एकावर एक ठेवायची, शिलाई मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा हा कट करून घ्यायचा. ह्याप्रमाणे डिझाईन तयार होईल आणि अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची. आता गळ्याची जी खालची साईड आहे ना पॅचची, बरोबर तिथे आपल्याला ही डिझाईन अशी ठेवायची ह्या पद्धतीने आणि शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी सुंदर आणि छान असा गळा आपण इथे बनवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बघा ह्या पद्धतीने डिझाईन लावून झाली की सुंदर अशी लेस आपल्याला इथे लावायची. आता बरोबर आपण पॅच आणि ब्लाऊज याच्यावरती ही लेस हे करून आणि बरोबर ते डिझाईनवरती लेस मॅच करायची आहे आणि सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे अगदी कमी वेळात. लेसला डबल शिलाई मारायची आहे, म्हणजे एका बाजूने आधी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून दुसऱ्या बाजूने शिलाई मारली की लेसला छान अशी फिनिशिंग येते. बघा इथे एक छोटीशी चुनी आपल्याला लेसला टाकायची, म्हणजे परफेक्ट आकार तयार होईल. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा अगदी छान अशी डिझाईन आपली तयार झाली. आता आपल्याला खाली टक्स मारायची ते कमरेला, म्हणून इथे पॉईंट टाकायचे आणि अर्धा इंच रुंदीला आणि उंचीला आपल्याला इथे कमीच टक्स मारायचा आहे, कारण इथे आपल्याला डिझाईन आलेली. डिझाईनपर्यंत आपण हा टक्स टाकून घ्यायचा आहे. आता एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून त्या पट्टीला असं एका बाजूने फोल्ड करायचं आणि बरोबर इथे ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. पट्टीला द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला सुंदर अशी लटकन बनवायचे, त्यासाठी घ्यायची नॉड आणि कपड्याचे चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे. जी डिझाईन आपण गळ्याला वापरली तीच डिझाईन आपण इथे घेणार आहे. ती अशी त्रिकोणमध्ये ठेवून शिलाई मारायची, वरतून त्याच्यावरती कपडा फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारायची, ओपन करून हा त्रिकोण पूर्ण असा शिवून घ्यायचा. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून सुंदर अशी इथे लेस लावायची आणि सुंदर असं लटकन आपल्याला इथे बनवायचं आहे ह्या पद्धतीने. दुसरे लटकन आपण ह्याच पद्धतीने बनवून घेणार आहे. बघा अगदी छान असं लटकन आपलं तयार झालेलं आहे. बघा दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. तो त्रिकोण पूर्ण शिवून घेतला की हा कपडा कट करायचा, एक इथे लेस लावून घ्यायची. नॉट ठेवून शिलाई मारून घ्यायची. सुंदर असं लटकन आपलं तयार झालं. आता हे नॉट आपल्याला वरतून इथे ब्लाऊजला 2.5 इंच मोजायचं आणि नॉट जॉईंट करून घ्यायच्या आणि नंतर बघायचं आपल्या डिझाईनचा फायनल लुक. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ रोज बघत जा. कमेंटमध्ये मला सांगा. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आपला आजचा व्हिडिओ अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.